नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्यात अवेळी पाऊस, त्याचप्रमाणे दुष्काळ किंवा अतिवृष्टी किंवा गारपीट यामुळे शेतकऱ्याचे हे अतोनात नुकसान मित्रांनो नेहमी होत असतं. तर आपल्याला माहिती आहे आता सुद्धा आपण बघितलं तर अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा कोलमडलेला आहे. शेतकरी आपला जो आर्थिक व्यवहार आहे म्हणजे शेती आहे, ते शेतीला पुन्हा एकदा सुरळीत चालू करतो किंवा सुरू करतो. त्यानंतर पुन्हा पाऊस येऊन पुन्हा शेतकऱ्याचं हे नुकसान होत असतं. तर मित्रांनो, अशातच आता एक शेतकऱ्यांसाठी आशेची किरण ती म्हणजे PM किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात मित्रांनो आता ह्या तारखेला जमा होणार आहे. तर मित्रांनो, कोणती तारीख आहे ही संपूर्ण माहिती आता आपण व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक किंवा शेतकऱ्याविषयी नवनवीन माहिती सर्वात अगोदर ह्या चॅनलवर मिळते. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जर मित्रांनो आपण जर पुढे बघितलं तर केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या असतात. त्या जर आपण बघितलं त्यापैकी आपण जर काही योजनांचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे पीक विमा किंवा PM किसान असो किंवा शेतकरी कर्जमाफी असो किंवा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी जे अतिवृष्टी अनुदान असो, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जे मिळणारे 50,000 रुपये अनुदान असो, ह्याप्रमाणे विविध योजना हे शेतकऱ्यांसाठी राबवल्या असतात. जर आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो, ह्या सर्व योजनांचा यामध्ये समावेश होतो. अशातच आता शेतकऱ्यांना आधार म्हणून जे केंद्र सरकारने योजना राबवली आहे ती म्हणजे PM किसान सन्मान निधी योजना. जर आपण विचार केला मित्रांनो तर PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हा जमा झाला होता. त्याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 2रा व 3रा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता लवकरच आपल्याला माहिती आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा मित्रांनो जमा होणार आहे. त्याची संभाव्य तारीखसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ खूप म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर आपण मित्रांनो बघितलं तर शेतकऱ्यांसाठी म्हणजे आनंदाचीच बातमी मानावं लागेल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या जे तमाम शेतकरी बांधव आहेत त्या शेतकऱ्यांसाठी लवकर चांगली आनंदाची बातमी आली मित्रांनो. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2 नाही तर डायरेक्ट 4,000 रुपये जमा होणार आहे. ते म्हणजे PM किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा 2,000 रुपये. असे जर बघितलं आपण तर 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आता मित्रांनो जमा होणार आहे. जर बघितलं मित्रांनो की केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे 6,000 रुपये हे वार्षिक मिळणार आहे मित्रांनो. आणि आता जर आपण विचार केला तर केंद्र सरकार मित्रांनो अशा विचारात आहे की आता हे 6,000चे 9,000 करण्याच्या सुद्धा विचारात केंद्र सरकार मित्रांनो आता आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये ह्याप्रमाणे हे पैसे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात. आता जर आपण बघितलं प्रधानमंत्रीच्या हाती म्हणजे प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर हा 16वा हप्ता हा जमा झालेला होता. आता सर्व शेतकरी वाट बघत आहे ते म्हणजे 17वा हप्ता कधी येणार. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2,000 रुपये. आता शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 17व्या हप्त्याची वाट पासलेल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी सुमारे 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना ह्या योजनेचा मित्रांनो आतापर्यंत लाभ हा मिळालेला आहे. बघू शकता मित्रांनो ही संख्या किती मोठी आहे, तर 9 कोटीपेक्षा सुद्धा अधिक शेतकरी यामध्ये समाविष्ट आतापर्यंत करण्यात आलेले आहे. PM किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून एक योजना ओळखली असते. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येक 6,000 रुपये वर्षाला मिळत असते आणि ह्याचे वितरण मित्रांनो 3 हप्त्यामध्ये केलेले आहे. तर प्रत्येक हप्ता जर बघितला आपण तर 2-2-2 असा 2-2 हजाराचा हे 3 हप्त्यामध्ये ह्या योजनेचे वितरण हे केलेले आहे. जर आपण पुढं बघितलं शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट लक्षात घेता आता आपल्या देशाचे पंतप्रधान PM किसानचा 17वा हप्ता जर आपण विचार केला मित्रांनो तर 1 मे पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात होऊ शकते, अशी माहिती मित्रांनो आपल्याला सूत्रांच्या हवाल्याने मिळालेली आहे. त्याच अनुषंगाने PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित केला गेलेला होता. त्याच अनुषंगाने आता 17वा हप्ता हा मे महिन्यात वितरित होणार आहे, अशी माहिती मित्रांनो आपल्याला मिळालेली आहे. पण जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर 17वा हप्ता हा लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचं एक काम आहे, ते तुम्हाला करावे लागेल. जर तुम्ही ते काम केले नाही तर PM किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागू शकतं. तर मित्रांनो काय आहे ते काम ते आपण आता व्हिडिओच्या शेवटमध्ये म्हणजे आता बघणार आहोत. तर चला तर बघू. तर मित्रांनो ते महत्त्वाचे काम म्हणजे KYC पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदणी करणे हे आवश्यक आहे. असे न केल्यास तुम्हाला PM किसान योजनेचा 17वा हप्ता हा मिळणार नाही आणि तुम्हाला या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल. मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.